नमस्कार. आपण बाजारातले पापड तर खूप खाल्ले असेल, पण आपल्या घरच्या घरी हे उन्हाळी साबुदाणा पापड तुम्ही इथे बघू शकता. आपले हे पापड जे साबुदाण्याचे आहे, ते एकदम कुरकुरीत झाले आहेत आणि ही पापडाची साईज पण तुम्ही बघू शकता. आपले नॉर्मल पापड किती आहे आणि आपण जेव्हा तेलामध्ये फ्राय केले, तर ते नॉर्मल पापड आपले किती फुलून मोठे झाले. आता बाजारातले पापड विसरा. फक्त 2 साहित्यापासून बनणारे हे खुसखुशीत साबुदाणा पापड आपल्या घरच्या घरी आपण तयार करू शकतो. इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतला. त्यांना मी 2-3 पाण्याने चांगलं धुवून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर त्याला 5 ते 6 तास आपल्याला होल नाईट त्याला भिजवत ठेवायचे. सकाळी हे साबुदाणा फुलतात. तर तुम्ही इथे बघू शकता व्हिडिओमध्ये आपले साबुदाणे एकदम चांगले भिजलेले आहे. किमान आपल्याला 6 ते 7 तास साबुदाणा भिजवत ठेवायचे. हे चांगले भिजलेले आहे, तुम्ही ते बघू शकता. ते इथे मी रात्री साबुदाण्याला भिजवत ठेवलेले. त्याच्यानंतर मी त्याला मिक्सरला बारीक केलं आहे आणि चांगली त्याची पेस्ट बनवून घेतली आहे. प्लीज तुम्ही इथे कुठेही स्किप करू नका. जर स्किप केला तर तुम्हाला पुढची प्रोसिजर नीट समजणार नाही आणि आपले पापड चांगले फुलून येणार नाहीत. ही आपल्याला चांगली साबुदाण्याची एकदम पेस्ट बनवून घ्यायचं आहे. जाडसर नाही ठेवायचं आहे. जाडसर जर ठेवला त्यानंतर तुम्ही जेव्हा सुकट घालाल तेव्हा साबुदाणे एकदम चिपकतात. त्यासाठी ही आपल्याला एकदम पेस्ट बनवून घ्यायची आहे साबुदाण्याची. तर इथे मी सर्व साबुदाणे जे आपण भिजवत ठेवलेले ते सगळं चांगली पेस्ट बनवून घेतली. इथे मी तुम्ही बघू शकता थिकनेस त्याची. त्यानंतर इथे मी जिरा वाटत ठेवला. नंतर टोप घेतला. टोपामध्ये मी 10 वाटी पाणी टाकलं. पाणी टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला जिरे टाकायचे आहे आणि पाण्याला चांगली उकळी येऊन द्यायची. पाण्याला चांगली उकळी आली तर जो आपण मिश्रण जो मिक्सरमध्ये बारीक केलेला ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे. तुम्ही बघू शकता मी इथे 10 वाटी पाणी घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी 1 वाटी साबुदाणा टाकलेला आहे. हे प्रमाण लक्षात ठेवा. जिरा टाकला मी इथे आणि इथे खायचा सोडा टाकला आहे आणि त्यानंतर थोडा मीठ टाकायचं आहे चवीनुसार. त्याच्यानंतर त्याला उकळी येऊन द्यायची. इथे मी चांगली उकळी येऊन दिली आहे. त्याच्यानंतर थोडं झाकण ठेवायचं आहे. त्याला उकळी आणून दिली त्यानंतर त्यामध्ये ते मिश्रण टाकायचं आपल्याला. इथे तुम्ही बघू शकता मी पाण्यामध्ये मीठ आणि जिरा आणि खायचा सोडा टाकलेला आहे. लम्स झाले नाही पाहिजे. जर लम्स झाले तर आपला साबुदाणा जे आपण केलेलं आहे ते पूर्ण वाया जाईल. त्याच्यामुळे चांगलं त्याला ढवळून घ्यायचं, चांगलं हलवायचं आहे त्याला, ताकी त्याच्यामध्ये कुठलाही लम्स झाले नाही पाहिजे. तर इथे तुम्ही बघू शकता मी 15 ते 20 मिनटं त्याला चांगलं हलवून घेतलं आहे, ताकी त्याच्यामध्ये कुठलाही लम्स नाही झाला पाहिजे. आणि नंतरला ते आता इथे तुम्ही बघू शकता पाण्याला आपल्या चांगली उकळी आणून दिली आहे मी. आता याच्यामध्ये थोडं थोडं करून ते मी जे मिश्रण पेस्ट बनवलेले आहे त्याला ते मी सोडत जाणार. तुम्हाला असं वाटेल की नंतरला ती पेस्ट आपण त्याच्यामध्ये टाकल्यानंतर ते पूर्ण पाण्यासारखं झालं, पण ते पाण्यासारखं नाही होत. जसं की थंड झालं मिश्रण आपलं तर ते आपलं थिकनेस त्याच्यामध्ये येतं. तर जसं तुम्ही टाकाल वाळवायला टाकाल त्याच्यामुळे तुम्हाला थिकनेस जाणवेल. तर तुम्ही अशी चिंता नका करू की त्यामध्ये आपण पेस्ट टाकल्याच्यानंतर हे एकदम पातळ झालं, तर ते पातळ तुम्हाला दिसतं. त्यानंतर आपल्याला थोडा वेळ 15 ते 20 मिनटं त्याला चांगलं हलवून थंड करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर ते आपल्याला वाळवत टाकायचे, पापड बनवायचे. मिश्रण टाकल्यानंतर तुम्हाला एक चांगलं हलवून घ्यायचं त्याला. टिप लक्षात ठेवा की याचे लम्स झाले नाही पाहिजे आपले. तुम्ही इथे बघू शकता मी एकदम चांगलाच ते मिश्रण हलवून घेतलं आहे टोपामध्ये, ताकी त्याचे काहीच लम्स नाही झाले पाहिजे अजिबात. तसं मी तुम्हाला मध्ये सांगितलं की लम्स झाले की ते पापड आपले एकदम चिपकतात जेव्हा आपण उन्हामध्ये सुकायला लावतो तेव्हा. तर इथे काहीच लम्स पार्टिकल्स त्याच्यामध्ये नसते आणि चांगली उकळी येऊन द्यायची त्याला. इथे तुम्ही बघू शकता आपल्या मिश्रणाला चांगली उकळी आणून दिली आहे मी आणि चांगली उकळी आल्या म्हणजे आतमधलं जो पीठ असतं साबुदाण्याचं ते पण चांगलं शिजून येतो. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही नंतरला एक बटाटा किसून टाकू शकता. जरी तुम्हाला बटाटा बॉईल करून टाकायचा ते पण टाकू शकता. इथे मी डायरेक्ट बटाटा मिक्सरला लावून घेतला आहे आणि तो बटाट्याची पेस्ट जी होती ती मी डायरेक्टली त्याच्यामध्ये ओतून त्याला उकळी येऊन दिली आहे परत. नंतर इथे मी मिश्रण थंड करायला लावलं आहे. थंड झाल्यानंतर ते उन्हामध्ये आपल्याला वाळवत टाकायचं आहे. इथे माझी मम्मी आणि माझ्या पप्पांनी उन्हामध्ये वाळवत टाकले ते आणि त्याच्यानंतर ते 1-2 दिवस असेच आपल्याला उन्हामध्ये ठेवायचे आहेत. आणि तुम्ही 1 दिवस उन्हामध्ये आणि 1 दिवस आपल्या घरच्या घरी पण ठेवू शकता. त्यामध्ये पापड पण एकदम क्रिस्पी होतात. इथे तुम्ही आवाज बघू शकता पापडाचा एकदम क्रिस्पी झालेले आहेत. मी इकडे तुम्हाला तोडून पण दाखवते की पापड आपले कसे झाले आहेत. तोडल्यानंतर ते क्रॅकचा आवाज पण तुम्ही बघू शकता. एकदम मस्त आपले पापड तयार झाले. तुम्ही इथे बघू शकता मी 3 दिवस पापड उन्हामध्ये वाळवत ठेवलेले आणि हे चांगले कुरकुरीत पण झालेत, म्हणजे कडक झालेत उन्हामध्ये. तर हे आपल्याला असेच उन्हामध्ये ठेवायचे 3-4 दिवस, ताकी ते पापड जेव्हा आपण तेलामध्ये फ्राय करू त्याच्यामध्ये आपला पापड फुलून येतील. असे आपल्याला पापड उन्हामध्ये वाळवायचे. तर इथे तुम्ही बघू शकता क्रॅकचा पण आवाज आला असेल तुम्हाला, म्हणजे आपले पापड एकदम चांगले सुकलेले आहेत. इथे मी तेलामध्ये फ्राय करून पण तुम्हाला दाखवते की आपले पापड किती मस्त कुरकुरीत आणि मोठे झाले आहेत. तुम्ही इथे पापडाचा आवाज पण ऐकू शकता की एकदम कसे मस्त कुरकुरीत झाले आणि याची टेस्ट पण अप्रतिम लागते. तर तुम्ही पण तुमच्या घरी हे ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू. इथे तुम्ही बघू शकता आपले नॉर्मल पापड जे फ्राय नाही केले त्याच्या पहिला कितके होते आणि फ्राय केल्यानंतर ते पापड कितके मोठे झाले.